श्री स्वामी समर्थ. तर आता घरातले सर्व आवरल्यानंतर मी आली शॉपमध्ये. शॉपमध्ये ब्लाउजं पण शिवायचे. ते बघा 2 ब्लाउज आहे ना, साधे कटिंग करून शिवून पण झाले होते. खूप सुंदर अशी फिनिशिंग वगैरे झाली होती. साधेच ब्लाउज होते. हे माप आहे ना 40चं माप आहे. हे बघा किती छान आहे. 2 ब्लाउज पण शिवून झाले. आता मला हे ना 2 अस्तरचे ब्लाउज शिवायचे होते. त्यांना थोडीशी डिझाईन करायची होती. हे लगेच मी हातासरसे लगेच ब्लाउज पण कटिंग करून घेते. कारण की एकामीच कापून ठेवायला ना मला पण जमत नाही. नाहीतर नाही मी पहिले नाही एकत्रच सगळे ब्लाउज कटिंग करून ठेवायची आणि मग जसं जमेल तसं शिवून घ्यायची. पण आता आहे ना जसं ब्लाऊज असेल तसं कटिंग करून घेते आणि शिवून घेते. हे माप आहे ना 32चा मापाचा प्रिन्स कट ब्लाऊज होता. खूप सुंदर ब्लाऊज पण झालेले होते. बघाच तुम्ही इथे बघा 2 ब्लाऊज आहे. आता हे कटिंग करून झाले. आता हे पण शिवायला घेतले मी. ब्लाऊज शिवता शिवता यांना स्वामीला पण बघत होती आणि बाहेरचं वातावरण खूप छान पण झालेलं होतं. बघा असा मटका गळा घेतला होता खूप छान आणि बाहीला बघायचे छान लेस वगैरे लावून आणि फुगा केला तर खूप सुंदर ब्लाऊज झाला होता. आणि प्रिन्स कट ब्लाऊज आहे मागच्या हुकांचा आणि खाली ना लटकन बघा 3 यांची अशी गोंडे तयार केली होती. आणि हा दुसरा ब्लाऊज आहे. याला पण मस्त लेसची डिझाईन केली होती. ब्लाऊज साडी छान होती म्हणून अशी डिझाईन केली होती. ब्लाऊज पण खूप सुंदर अप्रतिम झालेले होते. कस्टमरला पण खूप आवडतात माझ्या हातचे ब्लाऊज. आणि याला नाही गोंडे बघा कसे केले. आणि संध्याकाळ झाली होती शिवता शिवता. संध्याकाळी ना आम्ही बाहेर गेलेलो होतो. मुलांना पण टाईम दिला पाहिजे आपण. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.